सिहोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई. अवैध रेती वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त. एकूण 16,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सिहोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बावनथडी नदी पात्रातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टरवर पोलिसांनी छापा टाकून 16,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिहोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना बावनथडी नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा बावनथडी येथे सापळा रचला. यावेळी 2 ट्रॅक्टर संशयास्पदरित्या येताना दिसले. पोलिसांनी पंचासमक्ष त्यांची तपासणी केली असता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अवैध रेती भरलेली आढळली. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपी नामे भुवन रामू हांडके, वय 25 वर्ष, राहणार हिरापूर, तालुका तुमसर. विनोद शालिकराम सोनवाने, वय 40 वर्ष, राहणार सोंड्या, तालुका तुमसर. जप्त केलेला मुद्देमाल महिंद्रा कंपनीचा नोवो 605 DI ट्रॅक्टर MH36 AL 9296, किंमत 9,50,000 रुपये. स्वराज कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली, किंमत 7 लाख रुपये. असा एकूण 16,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पर्यावरणाचं नुकसान आणि रेतीची चोरी केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 305E आणि 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक श्री कोशोधन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई बावनकर व सिहोरा पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिहोरा पोलीस करीत आहेत. सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, भंडारा.